सध्या देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीकडून राज्यातील काही जागा सोडल्यास बहुतांश जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत। त्यातच साताऱ्यात लोकसभा लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। साताऱ्यातील जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असून त्यांनी यंदा शशिकांत शिंदेंना मैदानात उतरवलं आहे। त्यामुळे आपल्यासमोर कुणाचंही आव्हान नसल्याचं म्हणत शशिकांत शिंदेंनी शड्डू ठोकलाय। यातच साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। सध्या भाजपकडून राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यात खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारी दिली गेली होती। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उदयनराजे विरोधात ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं गेलं होतं। त्यावेळेस शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांच्या प्रचारार्थ भर पावसात सभा घेत साताऱ्यातील वातावरण फिरवले होते। अखेर निवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव करत विजयश्री मिळवला। त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील वजनदार नेते मानले जातात। शिंदेने जावळी आणि कोरेगाव या 2 विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे हे उदयनराजेंच्या प्रचारात आघाडीवर होते। पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले खरे, मात्र इकडे विधानसभेला शिवसेनेच्या महेश शिंदेसारख्या नवख्या उमेदवाराच्या विरोधात शशिकांत शिंदे यांचा 3000 मतांनी निसटता पराभव झाला। मात्र शशिकांत शिंदे यांची ताकद माहीत असल्याने शरद पवारांनी लगेच शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेतलं। त्यामुळे या निवडणुकीत शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले यांच्या समोर कडवं आव्हान निर्माण करतील असं बोललं जात आहे। महायुतीकडून उदयनराजांना उमेदवारी जाहीर झाल्यास साताऱ्यात राजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे। पवारांचा मल्ल निवडणुकीच्या मैदानात उदयराजेंना चितपट करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशीच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।